माहितीकरता आमदार परिणय फुके ओबीसी आंदोलनाला भेट देणार आहेत। ओबीसी समाजात असलेली अस्वस्थता दूर करण्याचा हा प्रयत्न असेल। परिणय फुके यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आपल्यासोबत भाजप आमदार तथा ओबीसी नेते परिणय फुके जे आहेत। भाऊ, काय सांगाल, ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मागणी करताय ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण हवे। आज ओबीसी समाजातर्फे देखील साखळी उपोषण जे आहे ते नागपूरमध्ये केलं जाणार आहे। या सगळ्या मागणीला विरोध केला जाणार आहे, तुमचं समर्थन आहे? नाही, निश्चितच आज मी ज्या ओबीसी समाजाने जे साखळी उपोषण जे सुरू करणार आहे आज त्याला निश्चितच भेट देणार आहे आणि त्या माध्यमातून मी निश्चितच सगळ्या ओबीसी समाजाला आश्वस्त करणार आहे की कुठेही घाबरायची गरज नाही। ओबीसी आरक्षण हे अबाधित राहणार, ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही। म्हणूनच मला असं वाटतं की ज्या प्रकारे मराठा म्हणजे जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी ज्या प्रकारे आंदोलन थोडं तीव्र केलेलं आहे आणि म्हणूनच साहजिक आहे की ओबीसी समाजामध्ये स्वतःच्या आरक्षणाच्या संदर्भातली एक भीती निर्माण झालेली आहे, एक असंतोष निर्माण झालेला आहे आणि कुठेतरी त्यांचा असंतोष आणि त्यांची भीती दूर करण्याकरता सर्वच महाराष्ट्रातील ओबीसी संघटना ज्या आहेत त्या कुठेतरी पुढे आलेल्या आहेत। त्या समाजांच्या नेतृत्व करून कुठेतरी लक्षणीय हे सगळे साखळी उपोषण किंवा सरकारच्याही लक्ष वेधण्याकरता हे सगळे साखळी उपोषण आज सुरू करणार आहे आणि त्या मंत्रिमंडळाने आणि त्या सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही आणि आजही ते आपल्या शब्दावर कायम आहे। आणि कुठेतरी सरकारने ज्यावेळेस तिथे शब्द दिला होता, सरकारने हे सांगितलं होतं की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। सरकार महायुतीचं सरकार ने आपला शब्द पाळला आणि त्यानंतर ओबीसी समाजाने आपला शब्द पाळला। विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने ओबीसी समाज हा महायुतीसोबत होता। भाजपचे आमदार तथा ओबीसी नेते डॉक्टर परिणय फुके यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की आज साखळी उपोषणाला ते भेट देतील आणि कोणती अस्वस्थता ओबीसी समाजामध्ये राहू नये अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी बोलून दाखविलं आहे। लोकशाही मराठी